जय मल्हार मित्रांनो, जय राजे उमाजी नाईक, शूरवीर बहिर्जी नाईकांचा विजय असो। तर मी आज आले आहे शूरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळापाशी। अक्षरशः इथं आल्यानंतर एक जीवाला इतकं समाधान वाटलं बरं का मित्रांनो। खरंच ज्यावेळेस आता भावुक झाले, पण ज्यावेळेस ह्यांच्या समाधीपाशी येऊन ज्यावेळेस आपण इथं हात लावून ज्यावेळेस दर्शन घेतो, इतकं छान वाटतंय मित्रांनो, इतकं छान वाटतंय। अक्षरशः असं वाटतंय की आपण स्वर्ग बघितला। खरंच खूप छान आहे। एकदा तुम्ही नक्की या मित्रांनो। तुम्ही जर बहिर्जी नाईकांची समाधी बघायला आजपर्यंत जर आला नसाल तर नक्की या, खूप छान आहे। एक मिनटं ओ, आपल्याला आता शूरवीर बहिर्जी नाईकांचा विजय असं म्हणायचं आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं, शूरवीर बहिर्जी नाईकांचा विजय असो। जरा पाठीमागच्यानी पण म्हटलं तर बरं होईल। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा विजय असो। एकोट एकोट, जय मल्हार, सदानंदाचा एकोट घे। घे। खरंच इतकं छान वाटायलंय आणि सगळ्यांना इतका आनंद झालाय की बहिर्जी नाईकांची समाधी बघायला आलोय। खूप 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 छान वाटायला लागले। मगाशी मी लाईव्हला आलते, ज्यांनी कोणी राजांच्या समाधीचं दर्शन घेतलं ते भाग्यवानच आहेत। आणि आणखी थोड्या वेळानं मी तुम्हाला दाखवणार आहे की पाठीमागं शिवशंभू म्हणजे शंकराचं मंदिर आहे, ते पण तुम्हाला दाखवते मित्रांनो। पण एक वेळेस आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या समाधीपाशी गेल्यानंतर आणि बहिर्जी नाईकांच्या समाधीपाशी आल्यानंतर जे सुख मिळतंय ना, जगात कुठंच नाही, कुठं म्हणजे कुठंच नाही असं मला वाटतंय। एकदा नक्की या, नक्की या। जय मल्हार, जय राजे उमाजी नाईक, शूरवीर बहिर्जी नाईकांचा विजय असो।